कोजागिरी पौर्णिमेच्या त्या दिवशी देवीच्या मंदिरात आवर्जून केला जाणारा पदार्थ करतोय. तर त्यासाठी मी काय केलं, अर्धा वाटी बदाम छान असे डाग पडेपर्यंत भाजू द्यायचे. मग ह्यामध्ये अर्धा वाटी काजू घालून ते सुद्धा व्यवस्थित भाजू द्यायचे. आता ह्यामध्ये 10 ते 12 पिस्ते, 5 अख्ख्या वेलच्या आणि थोडंसं जायफळ घातलं. हे सुद्धा व्यवस्थित भाजू द्यायचं. भाजून घेतलेलं सगळं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सरमध्ये चांगला असा मसाला तयार करून घ्यायचा. घरच्या घरी दुधाचा मसाला तयार झाला. लगेचच गॅसवरती जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 लिटर म्हशीचं दूध घातलं. हलकी उकळी आली की लगेचच मिक्स करायचं आणि एक 5 ते 7 मिनिटं दूध उकळवून घ्यायचं. मग ह्यामध्ये 4 चमचे तयार केलेला दुधाचा मसाला घातला. व्यवस्थित मिक्स केलं. मग ह्यामध्ये अर्धा वाटी साखर घालायची आणि पुन्हा चांगलं 4 ते 5 मिनिटं दूध उकळवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी काय केलं, 2 चमचे चारोळे घातले. मस्त असं कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून केलं जाणारं गरमागरम मसाला दूध तयार केलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.